नमस्कार मित्रांनो, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र मधला आज जो महत्वाचा विषय आपण डिस्कस करणार आहे ना, याच्यात खूप साऱ्या विषयांमधून तुम्हाला मी फिरून आणणार आहे. मला एक सांगा, आपल्या देशाचं प्लस पॉइंट काय? थोडा विचार करून सांगा. हा जर विचार तुम्ही बारकाईने केला आणि तुम्ही जर म्हटलं पॉप्युलेशन, तर तुम्ही निश्चित बरोबर आहात. हा जी पॉप्युलेशन आहे ना मित्रांनो, याला आपण कन्झ्युमर असं गृहीत धरूया. कारण एखादा मुलगा, छोटा मुलगा, बाळ जन्माला येतो व एखादा माणूस मृत्यू पावतो. या पूर्ण 25, 30, 50, 60, 100 वर्षाच्या जर्नीमध्ये तो खूप साऱ्या गोष्टी कन्झ्युम करत असतो, खूप साऱ्या गोष्टी वापरत असतो. म्हणजे तो एक कन्झ्युमर आहे. खूप मोठ्या प्रमाणावर तो कन्झ्युमर आहे. आणि हा कन्झ्युमर मूव्हमेंट किंवा हे कन्झ्युमरिझम जे आहे, हे खूप कंपनीज टॅप करायचा प्रयत्न आता करतात. काही आकडेवारी मी तुमच्यासमोर जर ठेवल्या, तर निश्चितच तुम्हाला असं जाणवल, की हे इकॉनॉमिक्ससाठी खूप महत्त्वाचा विषय का आहे? कारण एवढे जर कन्झ्युमर जर आपल्याकडे इन हाऊस असतील, तर इथल्या कंपनीजला एक्सपोर्ट करायचं अपॉर्च्युनिटी जरी नसली, तरी ते इन हाऊस एवढ्या वस्तू विकू शकतात, की त्याला लिमिटच नसते. लक्षात घ्या. फॉरेनच्या कंट्रीजमध्ये नक्की काय होतंय, तिथं पॉप्युलेशन डिक्लाइन होतीये. म्हातारी लोकं वाढत चालली, कन्झम्पशन कमी होत चाललंय. म्हणून फॉरेनच्या कंपनीज भारतात येतात, इथं प्रोडक्शन करतात, इथं गोष्टी विकायचा प्रयत्न करतात. काही जण सक्सेसफुल होतात, काही जण फेल होतात. तो वेगळा विषय. विषय महत्त्वाचा काय आहे, की कन्झ्युमरची संख्या भारतात किती वेगाने वाढतीये, याचे काही स्टॅटिस्टिक्स मी तुमच्या समोर ठेवणार आहे. 4 मिलियन कस्टमर्स जवळपास आपली जी पॉप्युलेशन आहे त्याचे 4% 4 मिलियन म्हणजे जवळपास 40 लाख लोक सध्या मोठे कन्झ्युमर्स आहेत. आता हे जेव्हा लोक मी म्हणतोय हे 15 टू 59 एज ब्रॅकेट म्हणजे 15 ते 59 वर्ष या एज ब्रॅकेटमध्ये आहेत. आणि असं म्हटलं जातं, की ह्या लोकांची जी इन्कम आहे जी ती कमी आहे. 2026 पर्यंत हेच लोकांची संख्या साधारणतः 8.5 कोटी होणार आहे. ज्या लोकांची वार्षिक उत्पन्नाची कॅपॅसिटी ही 8 लाख क्रॉस करणार आहे. म्हणजे 4 मिलियन लोकं ज्यांची इन्कम आज 8 लाखापेक्षा जास्त आहे. ही संख्या 2026 पर्यंत आपण 2030 पकडा. 2030 पर्यंत हा आकडा 8.5 कोटी होणार आहे. हे कुठेतरी तुमच्या डोक्यात एक बेल रिंग व्हायला पाहिजे, की जेव्हा एवढी लोकं त्या इन्कम ब्रॅकेटमध्ये येतील, त्याचा फायदा कुणाला होणार आहे? याचा फायदा ज्या कन्झ्युमर कंपनीज आहेत त्यांना होणार आहे. म्हणजे ज्या कंपनीज टीव्ही बनवतात, एसी बनवतात, रेफ्रिजरेटर बनवतात, त्याच्यानंतर व्हेइकल्स बनवतात, इथं हा सगळा बेनिफिट होणार आहे. बेनिफिट फक्त इथं थांबत नाही. कुठेतरी ट्रेंड तुम्हाला असं पण दिसून येईल, की लोकांकडे जेव्हा पैसा असतो, तो पैसा नॉर्मली माणूस कुठे खर्च करतो? बघा, एक जनरल कॅटेगरी जर आपण विचार केला, तर एक फूड फूड एक्सपेंडिचर असतो आणि एक नॉन फूड एक्सपेंडिचर असतो. म्हणजे माझ्याकडे जर ₹100 आले, तर 100तले ₹50 मी जेवणासाठी खर्च करतो महिन्याला आणि राहिलेले ₹50 मी बाकीच्या गोष्टींसाठी खर्च करतो. त्याला नॉन फूड आयटम्स असं म्हटलं जातं. आता भारतात हा ट्रेंड जो आहे ना, नॉन फूड आयटम्सकडे वाढत चाललेला आहे. रुरल इंडियामध्ये म्हणजे ग्रामीण भारतात हा जो आकडेवारी आहे 52% वरनं म्हणजे फूड एक्सपेंडिचर 52% वरनं 47% पर्यंत खाली घसरलेला आहे ऑलरेडी. आणि अर्बन एरियाजमध्ये हाच आकडा 42% वरनं 39% वर घसरलेला आहे. हे आपल्याला एक महत्त्वाचं इंडिकेशन हे देऊन जातं, की लोकं आज फक्त खाण्यापिण्यावर खर्च करत नाहीये. लोकं क्लोथिंगवर खर्च करतायत. लोकं लाईफस्टाईलवर खर्च करतायत. लोकं हेल्थवर खर्च करतायत. जिमला जातायत. लोकं चांगल्या ठिकाणी राहायला जातायत. चांगल्या वस्तू घेतायत. हा ट्रेंड एक असा सिग्नल देऊन जातो, की ज्या कन्झ्युमर कंपनीज आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मार्केट उपलब्ध आहे. 2च उदाहरणं तुम्हाला ठेवतो समोर. ते कदाचित थोडंसं क्लॅरिटी तुम्हाला आणतील. रिलायन्स ग्रुपची कंपनीज तुम्हाला माहिती आहे. रिलायन्स रिटेलमध्ये सुद्धा आहे. त्यांनी मागच्या काही महिन्यात वायझर नावाचा एक ब्रँड लॉन्च केलाय स्वतःचा वायझर. बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल, मलाही माहिती नव्हतं. वाचल्यानंतर कळालं. वायझर ही कंपनी आहे. त्यांनी एक ब्रँड लॉन्च केलाय. म्हणजे रिलायन्स एक कंपनी आहे. वायझर नावाचा एक ब्रँड लॉन्च केलाय. ते एसी बनवणार आहेत, टीव्ही बनवणार आहेत, कूलर बनवणार आहेत, रेफ्रिजरेटर बनवणार आहेत. एवढ्या सगळ्या फॅसिलिटी एक कंपनी जेव्हा करते, त्यांचा स्टडी काही शॉर्ट टर्म नसतो. हे लाँग टर्म पर्स्पेक्टिव्हनी केलेल्या गोष्टी असतात. दुसरं उदाहरण, टाटा ही कंपनी आपल्याला माहितीच आहे. टाटाने एक ॲप काही मला वाटतं 6-8 महिन्या अगोदर लॉन्च केला होता. टाटा न्यू. ते न्यू NEW नाहीये, NEU आहे.
आता या ॲपच्या अंडर टाटा ग्रुपच्या जेवढ्या कंपनीज आहेत ना, त्यांना एका ॲपमध्ये इंटिग्रेट केलं जातंय, की कस्टमरनी आमच्या ॲपला जर आलं, कुठलीही वस्तू आमच्या ॲपवर त्याला भेटायला पाहिजे. म्हणजे किराणाही भेटता आला पाहिजे, टाटा आहे. Zudio त्यांचे त्यांचे क्लोथिंगचा एक शोरूम आहे मोठा. त्याच्यानंतर टाटा मोटर्सची गाडी घेता आली पाहिजे. TCS कंपनीचं सॉफ्टवेअरही घेता आलं पाहिजे. एअर इंडिया जे टाटाकडे आहे त्याची तिकीटही तिथून बुक करता आली पाहिजे. हे कुठेतरी डिजिटल स्वरूपात कन्झ्युमरपर्यंत पोहोचायचा टाटा ग्रुपचा प्लॅन आहे. आता याच्यात किती गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या. बघा, एक तर तुम्हाला इकॉनॉमिक्समधलं हे कळलं, की कन्झ्युमर एक मोठा रिसोर्स आहे कुठल्याही देशासाठी. क्लायंट आहे. फूड आयटम्सचा खर्च कमी होत चाललाय. नॉन फूडकडं ट्रेंड वाढतोय. एज्युकेशनवरचा खर्च वाढतोय. टेक्नॉलॉजीवरचा खर्च वाढतोय. गुड्सवरचा खर्च वाढतोय. आणि असं म्हटलं जातं, की 2026 पर्यंत भारत ही जगातली 3री मोठी महासत्ता होणार आहे. आपण जर्मनीला सुद्धा मागे टाकणार आहे आणि जपानला सुद्धा मागे टाकणार आहे. तर हे गोष्टी इतक्या महत्त्वाच्या का आहेत? कारण आपण इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहोत आणि हा जर पैसा रोटेशनमध्ये आला, तर आपल्या भारत देशाला कुठल्याही फॉरेन कंट्रीवर एक्सपोर्टसाठी डिपेंडंट राहायची गरज अजिबात लागणार नाही. आज आपला विषय इथंच थांबवूया. बाकीचे पण व्हिडिओ बघा. त्याच्यात थोडीशी क्लॅरिटी तुम्हाला येईल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं भेटत राहा. नमस्कार.